रोज रोज त्याच फ्लेवरचं वरण खाऊन कंटाळा आला असेल, पण नवीन काहीतरी वरण करायचं म्हणजे दररोजच्या जेवणाचं नवीन वरण कसं करायचं आहे, तर आपण पालक वरण केलेलं आहे. चवीलाही खूप छान लागेल. तुम्ही नुसता राईस आणि पोळी जरी केली ना, तर स्वयंपाक आपला अगदी पूर्ण होईल. करायलाही सोपं आणि झटपट होणार आहे. पण अगदी रुचकर आहे. दररोजच्या जेवणाचं थोडं नवीन काहीतरी वरण केलं की सगळेच जण आवडीने खातात. म्हणजे तेच तेच फ्लेवर जर आला ना, तर कंटाळा करतात. तर अगदी नवीन फ्लेवरसहित आणि सोप्या पद्धतीने केलेलं पालक वरण आपण इथे करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, इथे एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये पाणी टाकले, चांगलं 2-2.5 ग्लास टाकले आणि चांगली 1.5 वाटी मी तुरीची डाळ चांगली धुवून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ती नंतर आपण धुवून घातल्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे. पाणी घातल्यानंतर काय करायचं, एक पालक जोडी जी आहे ती घेतलेली आहे मी. अगोदर स्वच्छ निसून घेतली, धुवून घेतली आणि नंतर कापून घेतली आणि आपल्या डाळीमध्ये टाकायची आहे. तर टाकल्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आहे, आवडधोवड चिरलेला. हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीत त्या घालायच्या आहेत, कारण हिरव्या मिरच्या शिजल्यानंतर जो वरणाला फ्लेवर येतो ना, तो खूप छान येतो. म्हणून त्यासाठी फिक्क्या मिरच्या 4 घातलेल्या आहेत आपण इथे. खोबऱ्याचे काप घालायचे आवडधोवड अर्धी वाटी, म्हणजे छोटी जी अर्धी वाटी असते ते घालायचे, म्हणजे 10 ते 12 काप घालायचे छोटाले. आवडधोवड कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचा आणि कांदा घातला आहे मी बारीक चिरलेला 1 कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. हे जे वरण आहे आपण शिजायला जे साहित्य घालतो त्याच्यावर डिपेंड करते, खूप छान लागते. मी तुम्हाला सांगितलं आहे हिरव्या मिरच्याचा जो फ्लेवर आहे फक्त जास्त तिखट नाही घालायचं, कारण आपण लाल मिरची पावडरसुद्धा त्यामध्ये वापरणार आहोत. फक्त फ्लेवरसाठी आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. आणि पण पोहे खायचा जो चमचा असतो ना, तो ठेवायचा आहे, म्हणजे कारण कुकर खूप फुल भरलेला आहे आणि मोकळा डाळ टाकलेली आहे, तर बाहेर ओतू जाऊ नये म्हणून त्यासाठी चमचा टाकायचा आणि 3 ते 4 चांगल्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. शिट्ट्या झाल्यानंतर आपण हवा काढून झाकण उघडून घेतोय. उघडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वरण अगदी छान शिजलं आहे आणि वरतीसुद्धा आलं नाही, कारण आपण जो चमचा घातलेला आहे त्यामध्ये, त्यामुळे आपलं वरण वरती आलेलं नाही आहे. तर चमचा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वरण जे आहे आपलं, म्हणजे डाळ जी शिजलेली आहे पालक डाळ, ती आपल्याला घोटून घ्यायची आहे. तर घोटून घेतल्यानंतर पाणी आपल्याला वरणासाठी गरमसुद्धा करायला ठेवायचं, थंड पाणी वापरायचं नाही आहे. तर इथे चांगली डाळ आपली घोटून झालेली आहे. बाजूला मी गरम पाणी करायला सुद्धा ठेवलेलं आहे. तर तोवर काय करायचं आहे, आपल्याला एक भांडं घ्यायचं, मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी त्यामध्ये आपल्याला चांगलं 3 चमचे तेल घालायचं आहे, 1 चमचा मोहरी घालायची आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतवून झालं की त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तो कांदा घातला की एक टोमॅटोसुद्धा घालायचा आहे बारीक चिरून. आपण शिजायलासुद्धा घातला आहे, पण फोडणीलासुद्धा घालणार आहोत, कारण चव जी आहे ना वरणाला खूप छान येते. आपण रोज रोज वरण करतोच, म्हणजे शक्यतोवर वरण असतंच 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी. तर त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला जर वाटलं भाजीपाला कमी आहे घरात आणि आपल्याला नुसतं काहीतरी एकच करायचं, तर खरंच खूप मस्त आहे हे. तर कांदा आणि टोमॅटो चांगला मेल्ट झाला की लसूण अद्रक पेस्ट घालायची 1 चमचा त्यामध्ये. व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आणि लसूण अद्रकचा पेस्टचा ज्यावेळेस स्मेल येतो ना, त्यावेळेस काय करायचं, त्या स्टेजवरती 2 मिनटं झाल्यानंतर हळद घालायची अर्धा चमचा. हळद झाली की कढीपत्त्याची पानं घातलीत मी 10 ते 12 चांगली भरपूर पाणी घातलीत. लाल मिरच पावडर घालायची आहे आपल्याला 2 चमचे. कांदा लसूण मसाला घालायचा 1 चमचा आणि तुमच्या आवडीनुसार गरम मसाला घालायचा किंवा दाल तडका मसाला घातला तरी चालेल, पण गरम मसाला जर तुमच्याकडे घरात असेल ना, तो घालायचा आहे 1 चमचा. त्याने खूप छान टेस्ट येते गरम मसाल्याने. थोडासा कोथिंबीर घालायचा आहे आणि मसाला चांगला स्मेल येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा, म्हणजे 2 मिनटं तेल सुटेपर्यंत. थोडंसं गरम पाणी घालायचं, थंड पाणी इथे वापरायचं नाही आपल्याला वरणाला. गरम पाणी घातलं की मसाला चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा, म्हणजे थोडासा शिजूनच घ्यायचा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि थोडंसं बटर घालायचं, बटरने खूप छान टेस्ट येते पालक वरणाला. तर थोडंसं बटर घातल्यानंतर परत मी मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आणि मसाल्याचा सुद्धा आपला फ्लेवर खूप छान येतो आहे. तर आता पालक वरण जे आपण करून घेतले ते घातले त्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आकाराने घालायचं, शिजलेलं उरलं तर थोडंसं बाजूला ठेवलं तरी चालेल आणि तुम्हाला घट्ट प्रमाण जर आवडत असेल तर पूर्ण घातलं तरी चालेल. 5 ते 6 माणसाचं प्रमाण आहे वरणाचं आपलं पूर्ण. तर कोणाला पातळ आवडते, कोणाला घट्ट आवडतं. थोडंसं घट्ट असेल तर राईस जर असला, नुसता राईस जर केला तर थोडंसं घट्ट हवं आहे आणि पोळीसोबत जर चुरून खायचं म्हटलं तर थोडंसं पातळ हवं आहे. तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ठेवू शकता. तर पाणी घातलं चांगलं मी 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित आपलं वरण आता उकळी आणण्यासाठी म्हणजे तयार आहे. तर ते खळखळून चांगली उकळी आली वरणाला आणि पालक वरणाचा जो टेस्ट आहे ना, खूप छान लागतो. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. काय नाही, आपलं पालक भाजी आणायची आणि वरण शिजायला घालायचं. एरवी तरी आपण पालक वरण करतोयच, तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपं आणि झटपट होणारं आहे, चवीलाही खूप छान लागेल आणि परत कमी साहित्यात होणारं आणि झटपट होणारं. एकाच भाजीत तुमचं पूर्ण जेवण होईल अशा पद्धतीचं आपण वरण केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला खूप जण जर असतील ना, तर वरण करायला खूप सोपं जाईल आणि चवीलाही खूप छान लागतं. किंवा वरण भात लावा, म्हणजे साधं वरण ठेवा, त्याला
भाजी तोंडी लावायला भाजी करावी लागते. पण हे जर वरण जर करून बघितलं तर खरंच खूप छान लागेल. तुम्हाला जरी माझी वरणाची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.